नमस्कार सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। 2020 पाहता आपण सर्वांनी छान संकल्प केला असणार 2021 पासून आपण सुदृढ आयुष्य जगूयात, कारण शरीराचं महत्त्व हे आपल्याला 2020 मध्ये नक्कीच कळलेलं आहे। तर आपण सर्वांनी छान इम्युनिटी वाढवून शरीर सुदृढ ठेवून हे आयुष्य जगायचं आहे आणि यासाठी आज आपण योगासनाच्या सोप्या पद्धती शिकणार आहोत, ज्याच्यामुळे बिगिनर्सना खूप चांगला फायदा होईल आसनं शिकत असताना। कारण आपण चित्रात पाहतो किंवा व्हिडिओजमध्ये पाहतो आसनांचे कंप्लीट पोझिशन्स आपल्याला दिसतात, ते आयडियल पोझिशन्स योग्य सुद्धा आहेत, पण बिगिनर्सने किंवा वेट जास्त असेल किंवा आयुष्यात खूप काळ गेलेला असेल, एक्सरसाइजपासून आपण दूर असू, त्यावेळेस स्टिफनेस असताना कसं आपण आसनांकडे वळायचं या बाबतीत आज आपण चर्चा करूया। आणि जवळजवळ मी सर्व आपण जी आसनं करायला पाहिजेत रोज ती आसनं आत्ता कव्हर करण्याचा मी प्रयत्न करते। मग ती आसनं आपण कशी एक एक पायरी, त्याच्या 4 पायऱ्या 5 पायऱ्या असं आपण करूयात, म्हणजे त्यात तुम्हाला सर्वांना सोपं जाईल। इवन मी सर्वांना शिकवत असताना सुद्धा हीच टेक्निक वापरते, कारण प्रत्येकाची बॅकग्राऊंड वेगळी, कोणी रेग्युलर एक्सरसाइज करणारी व्यक्ती असते किंवा कोण खूप दिवस एक्सरसाइजपासून लांब असलेली व्यक्ती असते, म्हणून मी शिकवत असताना ही टेक्निक वापरते, सोप्या पद्धतीने योगासनं करूयात। तर चला आपण योगासनं करायला सुरुवात करूयात। योगासनांचा किंवा कुठल्याही एक्सरसाइजचा सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म आहे, सगळ्यात महत्त्वाची सुरुवात म्हणजे वॉर्मअप एक्सरसाइज। वॉर्मअप एक्सरसाइज आपण करत असतोच, सुरुवातीला आपण मान फिरवतो, हात वगैरे सगळे रोटेशन्स आपण करत असतो नित्यनियमित, पण वॉर्मअपमध्ये आणखीन एक गोष्ट इन्क्लूड करायची, ती म्हणजे आज आपण जी एक्सरसाइज करणार आहोत, जी योगासनं करणार आहोत, त्याच्यासाठी शरीराला प्रिपेअर करणे। जसं आता मी आज तुम्हाला पदहस्तासन शिकवणार आहे, चंद्र नमस्कारासन शिकवणार आहे, त्रिकोणासन आपण सोपी पद्धत शिकणार आहोत। मग या सगळ्या एक्सरसाइजमध्ये आपण आसनांमध्ये थोड्या सेकंदांसाठी जाऊन यायचं, म्हणजे आपलं शरीर आहे ते प्रिपेअर होतं आणि शरीरातलं स्टिफनेस लगेच निघून जातं। म्हणून वॉर्मअपमध्ये या सगळ्या गोष्टी इन्क्लूड करा, एक साईड बेंड्स, फॉरवर्ड बेंड, बॅकवर्ड बेंड। योगासनं करायला सुरुवात करूया। आता मी सध्या उभी आहे म्हणून मी आता उभ्यानेच योगासनं करायला सुरुवात करते। आता पहिलं आसन आपण त्रिकोणासन घेऊयात, कारण त्रिकोणासन हे जास्त बेनिफिशियल असल्यामुळे आणि सोपं पण आहे ना, करण्यासाठी सोपं असल्यामुळे आपण जास्त त्या आसनाकडे वळतो, रोज करतो, कारण बरं वाटतं। जरा साईड बेंड केलं ना की कंबर मोकळी होते, पाठीला चांगला ताण मिळतो, शरीराला मोकळेपणा आपल्याला जाणवतो। त्यामुळे त्रिकोणासन आपण पाहूयात। शिकायचं कसं, या आसनाची स्थिती घेत असताना पायात आपल्या उंचीनुसार आपण डिस्टन्स घ्यायचा, अजिबात ठरलेलं नाही आहे 2 फूट 3 फूट अंतर, आपण आपल्या उंचीप्रमाणे अंतर घ्यावं। मग असं उंचीप्रमाणे आपण पायात अंतर घेतलं की एक पाय बाजूला। या स्थितीत सगळ्यात पहिले द फर्स्ट स्टेप आपल्याला आपलं शरीर सरळ आहे की नाही यावरती लक्ष दिलं पाहिजे, नाहीतर पटकन पाय बाजूला घेतला बेंड झाला असेल, या गोष्टी अजिबात आपण करायच्या नाही आहेत। मग पाठ सरळ ठेवून ताट उभे राहा। छान सकाळी तुम्ही आत्ता केलंत ना माझ्यासोबत, तरी आपल्याला आसनांचा सराव लगेच कळेल आणि तुम्ही उद्यापासून करू शकाल। तुम्ही आत्ता तिथे बसल्या बसल्या तुम्ही ही आसनं पहा, उठा आणि माझ्यासोबत करा। पायात घेतला अंतर, पाय बाजूला घेतला, गुडघा माझ्या चवड्यांची दिशा, कंबर, छाती, खांदे सरळ रेषेत। याचा मला सांगण्याचा उद्देश काय आहे, पोट जर जास्त असेल किंवा बॅलन्स सांभाळता येत नसेल तर आपण पुढे झुकू शकतो, म्हणून मी सांगते की पहिले हे चेक करा। आता सध्या मी पूर्ण सरळ स्थितीत आहे आणि माझी कॅपॅसिटी खाली जाण्याची क्षमता जास्त आहे, कारण मी रोज सराव करते आणि जास्त मिनटं हे आसन टिकवते। पण बिगिनर्सने काय करावं, पूर्ण नाही जमलं आसन इथपर्यंत पहिल्या दिवशी तरी चालेल, कुठे पहिल्या दिवशी मला कुठे येत होतं आसन, मी रोज सराव करून करून शरीराला सवय लावली। मग अशा वेळेस काय करायचं, वाकायचं खाली, या स्थितीत थांबायचं 2 मिनटं, 1 मिनटापासून सुरुवात करा, मग ते पण आपल्या क्षमतेनुसार आहे। 1-2 मिनटं थांबा, 3 मिनटं थांबा, जेवढं स्थिर थांबता येईल। या स्थिरतेमध्ये आपल्या मसल्सना छान टोन करायची खूप मोठी संधी असते, कारण आपण बसताना असो
खुर्चीवर बसलेले असून नेहमी आपण कम्फर्ट पाहत असतो हा आपला, टेकून बसणे, पाठीला पोक काढून बसणे, पाय फोल्ड करून मस्त असं आवळून धरून बसणे, तर या सर्व स्थितींमध्ये आपण मसल्सला अगदी सोडून दिलेले असते रिलॅक्स, आणि श्रुती मॅडम, या सगळ्या गोष्टी टोन करतात. प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे लोकांनी. राजेश गाडगे विचारत आहेत की डायजेशनसाठी कुठली योगासनं आपण दाखवू शकतो? आपण त्रिकोणासन करतो, हे सुद्धा डायजेशनसाठी उत्तम आसन आहे. या आसनात पाय एकदम ताठ ठेवून गुडघा सरळ असावा, या सगळ्या सरळ स्थितीवरती आपण लक्ष द्यावं. खाली बेंड झालं इथपर्यंत गेला तरी हरकत नाही. दुसरी स्टेप आहे हात खाली टेकवणे. हे टेकवण्यासाठी आपण कुठेही पुढे वाकता कामा नये, गुडघ्याला वाकवता कामा नये. पाठ ताठ, दोन्ही गुडघे सरळ. इथपर्यंत जमलं की मग हळूहळू एक हात वरती. सुरुवातीला आपण गुडघ्यावर हात ठेवून हात वरती घेतला तरी चालेल. आता मी खूप वेळ याच आसनात स्टेडी असताना मी तुमच्याशी बोलते, म्हणजे हा एक पायानं मजबूती मिळणे ही सुरू होते जेव्हा आपण फर्स्ट स्टेपपासून सुरुवात करतो. मग त्रिकोणासनाचे फायदे कसे होतात? आपण साईडला बेंड केल्यामुळे पाठीच्या कणाला सुदृढपणा लागतो, स्टिफनेस निघून जातो, आणि हेच फार महत्त्वाचं आहे कारण रक्तसंचार चांगला होऊ लागतो. मग पाठ जर दुखत असेल तरी त्यांच्यासाठी चांगला आसन आहे, म्हणजे जास्त दुखणं वगैरे वाढणार नाही, उलट बरंच वाटेल तुम्हाला. खूप वेळ काम केलं असेल तुम्हाला तर हा एक स्ट्रेच देऊन बघा, पाय मोकळे होतील, पायांना सरळपणा दिल्यामुळे, कंबर मोकळी होईल साईडला बेंड केल्यामुळे, आणि हे जे फॅट्स आहेत बाजूचे बेलीचे फॅट ते सुद्धा कमी होतील कारण चांगला पण स्ट्रेच देतो इथे. आणि या आसनात एकदा पूर्ण अंतिम स्थिती गाठायची म्हटली की आपण पूर्ण बेंड करून हात वरती घेऊन स्थिर थांबायचं. हे आसन एक उत्तम आणि डायजेशनसाठी मी आसन सुचवते ते म्हणजे नावासन. नावासनाचा उपयोग रिकाम्या पोटी असताना आपण सराव केला तर खूप उपयोग होणार. तो कसा? डायजेशनची प्रोसेस फास्ट होण्यासाठी, जठरग्नी प्रदीप्त करण्यासाठी, भूक नियंत्रित करण्यासाठी, किंवा गॅसेस तयार होऊ नये यासाठी इंटेस्टाईन्स प्रिपेअर होतात या आसनाच्या सरावामुळे. गॅसेस मग बनणारच नाही तर मग गॅसेसचा त्रास नाही, पोट दुखणार नाही, आणि कॉन्स्टिपेशनचा त्रासही होणार नाही कारण डायजेशनची प्रोसेस आहे ती इम्प्रूव्ह झालेली असते. म्हणून या आसनाचा सराव रिकाम्या पोटीच करा, आणि तोही आता आपण बघतोय तसा. कारण काय होतं, बिगिनर जेव्हा सहज हे आसन करायला जातात तेव्हा जे बेसिक स्टेप्स आहेत, तोल सांभाळणे, जास्त वेळ या आसनात थांबणे, ते जमत नाही. हे आसन कसं आहे ते बघूयात, म्हणजे तुम्हाला लगेच कळेल मी का असं म्हणते बिगिनर्सला लवकर जमणार नाही. हे आपण अर्धनावासन बघतोय, राईट? हो, आणि यामध्ये हात आपण वरती घेतले की 20 फीट. हे परिपूर्ण नावासन. याचा उपयोग डायजेशनसाठी होईल. तुम्ही आत्ता हे आसन करून बघू शकता. या आसनात जर आपण जास्त वेळ स्थिर राहत असू तर मग ते खूप बेटर आहे आपल्या पोटाचं फॅट्स बर्न करण्यासाठी. पोट तर कमी होतंच पण डायजेशनसाठी खूप उपयुक्त हे आसन ठरतं. पण हे आसन बिगिनर्सने कसं शिकावं याचे मी 3 स्टेप्स आहेत ते मी तुम्हाला सांगते, ज्या पद्धतीमुळे हे आसन शिकण्यासाठी खूप सोपं जाईल. त्यातली पहिली पायरी ती आहे याप्रमाणे. हे का करतोय आपण? कारण या आसनाचा फायदाच फक्त स्थिरतेमध्ये आहे. हे आसन आपण केलं आणि सोडलं तर अजिबात नाही. यामध्ये छान 1 मिनटं 1-1.5 मिनटं आपण जेव्हा स्थिर राहू तेव्हा जे पोटावर प्रेशर येणार आहे त्या प्रेशर्समुळे पोट कमी होणार, डायजेशन, PCOD प्रॉब्लेम्स, मासिक पाळीच्या सर्व तक्रारींवर याचा फायदा होणार. म्हणून या आसनाचा बेस आहे ती म्हणजे स्टॅबिलिटी. तर पृष्ठभागाला स्टेबल करण्यासाठी ही पायरी फार गरजेची आहे, ज्यामध्ये आपण हातांचा वापर करायचा नाही आहे. हात मानेच्या मागे चालतील, असे चालतील, बाजूला चालतील, कुठेही हात ठेवा पण हाताने सपोर्ट देऊ नका पायांना. तुम्ही आत्ता करून बघितलं ना की ही पायरी लगेच जमेल. ही फर्स्ट स्टेप तुम्हाला जमली. ही जमली केव्हा म्हणू शकतो आपण? जेव्हा पोटावरती प्रेशर्स येतील आणि ते प्रेशर्स पण सहन करण्याची ताकद आपल्या पोटातल्या स्नायूंना मिळेल, तेव्हा हे आसन आपल्याला जमेल. मग यात 1 मिनटं थांबूया. मग हळूहळू हे आसन जमलं, मग पाय सरळ करण्याची मेहनत. आरामात हे आपल्याला आसन टिकवता येईल ना, तेव्हा आपण हात सोडून या आसनाची अंतिम स्थिती गाठायची आहे.
हे होतं परिपूर्ण नावासन. यात आणखीन 2 प्रिकॉशन्स आहेत. ज्यांचं पोट जास्त असेल त्यांनी परिपूर्ण नावासन केल्यानंतर असं पोट असणार आणि इथे पाय असणार. पोटामध्ये पायामध्ये थोडंसं अंतर असेल, कारण पोट जर जास्त असेल तर मग इथे कळ येऊ शकते, कारण ॲबडॉमिनल कॅव्हिटीपासून हे थोरॅसिक कॅव्हिटी अगदी जवळ येतं यामध्ये. आणि जेव्हा आपण फ्लॅट असतो तेव्हा दूर दूर असतात. थोरॅसिक कॅव्हिटी म्हणजे चेस्ट पार्ट आणि ॲबडॉमिनल कॅव्हिटी म्हणजे पोटाचा भाग, ॲबडॉमिनल मसल्सचा भाग. वर आलो की हे दोन्ही भाग जवळ येतात. म्हणून यामध्ये ही दक्षता घ्या. पोट जर जास्त असेल तर अर्ध नावासन करा, परिपूर्ण नावासन नको. पोट हळूहळू अर्ध नावासना जेव्हा कमी होईल तेव्हा हळूहळू आपण वरती येऊन परिपूर्ण नावासन करावं. अर्ध नावासन असं आहे. आणि दुसरी प्रिकॉशन सांगायची म्हटली तर ही आहे, ते म्हणजे जास्त वेळ हे आसन टिकवण्यासाठी पोटाला आधार देऊ. आणि पोटावर जर जास्त ताण येत असेल तर तो आपल्याला सहन करता येत नसेल तर आपण हळूहळू पाठीला पोक काढू. मग या सगळ्या गोष्टी थांबवण्यासाठी पोटाला आधार मिळू नये याकडे लक्ष द्या. कारण आपण पोटा आधार देण्यासाठी जर पाठीला पोक काढलं तर प्रेशरच पोटावर येणार नाहीये. तर पाठीला पोक न काढता ही प्रॅक्टिस करा. बॅक स्ट्रेट. येस, प्रॅक्टिसेसला वेळ लागणार. प्रॅक्टिस करून करून मसलला स्ट्रेंथ मिळते. आपण लहानपणापासून जर ऑब्झर्व केलं तर आपल्याला लक्षात येईल की बाळाला त्याची मान पण धरता येत नसते सुरुवातीला, आणि मग हळूहळू नैसर्गिकरित्या शरीराला जो सुदृढपणा आहे तो मिळतो, बळकटपणा मिळतो. आणि मग नंतर मुलं चालायला लागतात, पाय थरथरतात कारण पायांचे स्नायू पण तेवढे बळकट नसतात. पण प्रॅक्टिस करून 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 आपल्याला बळकटपणा आणता येतो. तर हे आसन एक डायजेशनसाठी उपयुक्त आहे. मासिक पाळीच्या तक्रारींसाठी खूप चांगलं आसन आहे. आणि पोट तर यामध्ये कमी होतच होतं. फक्त याचा सराव तुम्ही जर कमी वेळ थांबत असाल आसनामध्ये तर भरपूर वेळा 5, 7, 8, 10 वेळा करा. जास्त वेळ थांबत असाल तर मग तेवढंच प्रपोर्शन आणा. 5 वेळा करा, 6 वेळा करा. तुम्हाला जेवढं जास्त आसनात थांबता येईल ना याकडे आपण मेहनत करूया. योगिताजी विचारते, सर्वांगासन आणि हलासनाचे काय फायदे होतात? सर्वांगासन आणि हलासन आपण पहिले बिगिनर्सने कसं शिकायचं हे पाहूयात आणि शिकता शिकता त्याचे फायदे पण जाणून घेऊयात. सर्वांगासन आपल्याला अक्षरशः पूर्ण जसे आपण दिवसभर असतो ना त्यापेक्षा उलटं करून टाकतो. डोकं खाली, पाय वरती. हे आसन आपल्याला जे बिगिनर्स असतात ना, बिगिनर्स त्यांना हे आसन केल्यावर फार बरं वाटणार. याचं कारण असं आहे, नेहमी जी शरीराची स्थिती असते त्या स्थितीमध्ये ब्लड सप्लाय पायांकडे जास्त होत असतो आणि यामध्ये जास्त ब्लड सप्लाय मेंदू आणि हृदयाकडे होतो, डोकं खाली असल्यामुळे. पाठीवर झोपलो. सर्वात पहिले सराव करायचा तो म्हणजे पाय फोल्ड करून. बिगिनर्सने शिकताना मस्त पाय फोल्ड करा आणि ही लिफ्टिंग प्रॅक्टिस करा. हातांनी मॅटला किंवा जमिनीला प्रेशर द्यायचं आणि कंबर वरती उचलायची प्रॅक्टिस करायची. ही प्रॅक्टिस करा. या प्रॅक्टिसमध्ये जेव्हा इथपर्यंत जाऊ, इथपर्यंत गेलो की हाताने सपोर्ट द्या. सपोर्ट दिला की पाय सरळ करा. सपोर्ट दिल्यानंतर बाकी काही नाही. पाय सरळ करू शकतो, हलासनात घेऊ शकतो, सर्व आसनं करू शकतो आपण सर्वांगासनामधून. अनेकदा असं होतं की पाय सरळ राहत नाही, त्यासाठी म्हणजे सर्वांगासनचे फायदे त्याच्यात मिळतात का मग? विलोमासन तुम्ही केलं ना, हे तर याच्यामध्ये आपण जास्त वेळ थांबू शकतो. विलोमासन म्हणजे मी आता जसं केले त्याप्रमाणे. सर्वांगासनात आपण पाय सरळ केले, पण हे आसन आपल्याला सोपं जाणार. मग सर्वांगासन आणि विलोमासनमध्ये काय डिफरन्स आहे? सर्वांगासनात जर आपल्याला जास्त वेळ थांबायचं असेल, स्थिर राहायचं असेल आणि पाय वगैरे सरळ करायचे असतील तर त्याची सुरुवात आहे खांद्यांपासून. खांद्यांपासून पाठीला वरच्या दिशेला कंटिन्यू स्ट्रेच करत राहायचं असतं, जेणेकरून पूर्ण शरीर सरळ राहील. आणि इथेच मग जरा घोळ होतो. आपण त्या सरळ करण्याच्या याच्यात आपला बॅलन्स जातो. एकदा परत ते डिफरन्सेस आपण दाखवू शकतो? हो, म्हणजे बॅलन्स कसं जाणार, कारण आपण सरळ करतोय. मग त्यामध्ये आपल्याला शरीराचा तोल सांभाळणं अवघड जाऊ शकतं. मी हे फक्त बिगिनर्ससाठी सांगते. बिगिनर्सने विलोमासनाचा सराव करा आणि हळूहळू तेच पाय मग सर्वांगासनात आणा.
विलोमासनात आपण जर कमरेला सपोर्ट दिला तर आपल्याला बाकी काहीच कुठेच अजून लक्ष द्यायची गरज नाही आहे. यात आपण जास्त वेळ हे आसन टिकवू शकतो. बिगिनर्सना सोपं जाईल. ही सर्वांगासनमध्ये बघा, आता सर्वांगासनामध्ये मी पूर्ण वरती स्ट्रेच करताना स्ट्रेट आहे सर्वांगासन. एकदम स्ट्रेट. याचा पूर्ण जोर माझ्या मानेपासून आहे. हम्म. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे विलोमासनामध्ये जालंधर बंध लागत नाही, पण सर्वांगासन जेव्हा आपण करतो तेव्हा जालंधर बंध लागतो. जालंधर बंध आपण बसल्या बसल्या बरीच मंडळी याचा सराव करतात आणि त्यांना खरंच उत्कृष्ट याचे फायदे होतात. जालंधर बंद करताना आपण प्रथम श्वास घेतो आणि हनुवटी दोन्ही कॉलर बोन्सच्या मध्ये खोबणीत नेऊन लावून जास्त वेळ या बंधामध्ये टिकतो आणि मग श्वास सोडत असताना समोर बघतो. आणि ही स्थिती आपली सर्वांगासनात होते. ती पण ॲटोमॅटिकली. जेव्हा आपण पाय वरती घेतो तेव्हा डोकं इथे असतं आणि इथून मान, मग वरती कंबर, पाय वरती सरळ, आणि यामुळे चिन आणि कॉलर बोन हे एकत्रित येतात आणि यामुळे जालंधर बंध लागतो. सो ते थायरॉईडसाठी प्रचंड उपयुक्त ठरतं आसन. म्हणजे जेव्हा आपण त्याला चांगले दाब देणार तेव्हा ते उपयुक्त ठरणार आहे. म्हणून या आसनाचे फायदे योगिताजी तुम्ही विचारलेत त्यावर आपण बोलूया. एक प्रश्न येतोय या संदर्भात. परेश सावंत विचारतायत, लहान मुलांसाठी स्मरणशक्ती वाढवणारी कोणती योगासने आहेत? मला वाटतं सर्वांगासन हे सुद्धा हे योगासन स्मरणशक्ती वाढवण्यासाठी फार उपयुक्त आहे, लहान मुलांना सुद्धा आणि वृद्धांना देखील. आपण योगिताजींचा पण प्रश्न त्याचं निरसन सुद्धा करू. आणि परेश सावंत यांनी जो प्रश्न विचारलेला आहे, लहान मुलांसाठी स्मरणशक्ती वाढवणारी योगासनं, ते कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही सर्वांगासनमध्ये काय फायदे मिळतात ते सांगा. प्लस परेश सावंत यांच्यासाठी स्मरणशक्ती वाढवणारी अजून काही एक्स्ट्रा प्राणायाम वगैरे असतील तर ते त्यांना सांगा लहान मुलांसाठी. नक्कीच. सर्वांगासनामध्ये पाय पूर्ण वरती असल्यामुळे जास्तीत जास्त रक्तस्राव आपल्या मेंदूपर्यंत पोहोचतो. आणि हे आपल्याला कसं जाणवतं माहितीये, जेव्हा सर्वांगासन तुम्ही करून पाहाल, बॉलचा सपोर्ट घ्या, सोफ्याचा आधार घ्या, चेअरचा आधार घ्या, कसंही आधाराने केलं किंवा विदाऊट बॉल सपोर्ट केलं तरी हाच फायदा आपल्याला सर्वांगासनात होतो. तो म्हणजे आपण जास्त वेळ जेव्हा आसनात थांबतो तेव्हा मेंदूकडे जास्त रक्तस्राव होतो. आणि हे आपल्याला अनुभवायला मिळेल जेव्हा आपण आसनात 4-5 मिनटं थांबवतील. 4-5 मिनटं जेव्हा बिगिनर्स थांबतात आणि प्रॅक्टिशनर जेव्हा याच्यात वेळ वाढवतात तेव्हा ते आसन जेव्हा आपण रिलीज करतो तेव्हा अक्षरशः रक्त ओतल्याची फिलिंग आपल्या शरीरामध्ये आपल्याला जाणवते. रक्त सगळीकडे स्प्रेड झालं, आपल्या प्रत्येक पेशीपर्यंत ते पोहोचलंय याची जाणीव आपल्या शरीराला आपल्याला लगेच होईल. हे तुम्ही करून पाहू शकता. म्हणजेच यामध्ये मेंदूकडे रक्तस्राव जास्त होतो आणि त्यामुळे स्मरणशक्ती, एकाग्रता लहान मुलांची वाढते. डोळ्यांचं आरोग्य मुलांचं खूप चांगलं राहतं आणि मेंदू त्यांचा शांत राहतो. डिसिजन पॉवर खूप वाढते. तसंच महिलांसाठी हे आसन उपयुक्त ठरतं. याचं कारण म्हणजे थायरॉईडसाठी छान आहे. अजून मानेला छान बळकटपणा याच्यातमध्ये मिळतो. कारण आपण सर्वांगासन आणि विलोमासनमध्ये काय पाहिलं, पाय वरती होते पण सगळा बॅलन्स आपण हातांवरती घेतलेला. असा हातांवरती पूर्ण बॅलन्स सांभाळला, खांद्यांवरती सांभाळले, म्हणजेच मानेला बळकटी मिळते. मान आणि पाठ बळकट होते. आता मान आणि पाठ बळकट असणे हे किती महत्त्वाचं आहे. पाठदुखीचा त्रास खरंच बऱ्याच जणांना आहे आणि ती पाठदुखी आत्ताच्या जनरेशनला होऊ नये. हे जे आपण पाहतोय जे आपण हलासन, ते लहान मुलांसाठी सुद्धा त्याचा फायदा आहे. लहान मुलांना मुळात हे खूप सोपं आहे. फ्लेक्झिबल असतात लहान मुलं आणि त्यामुळे हे सोप्या पद्धतीने त्यांना आरामात जमेल. फक्त यामध्ये त्यांना टिकवता आलं पाहिजे. असं यामध्ये त्यांचं डायजेशन पण चांगलं राहील, पाठीचे स्नायू सैल राहतील म्हणजे रिलॅक्स राहतील, ज्याच्यामुळे ब्लड सर्क्युलेशन त्यांचं चांगलं असतं. आपल्या लहान मुलांसाठीच आणखीन त्यांच्या अभ्यासात प्रगती व्हावी, त्यांचा मेंदू शांत असावा, खूप वेळ अभ्यास केला की मग त्यांचा ताण आहे तो निघून जावा, किंवा त्यांची झोप सगळी आत्तापासूनच त्यांचं आरोग्य चांगलं असावं ना, मेंदूचं आणि हृदयाचं. यासाठी भ्रामरी प्राणायाम खूप महत्त्वाचा आहे. लक्ष त्यांचं वाढतं. चंचल मुलं असतात त्यांना पण या भ्रामरीचा सराव दिला ॲटोमॅटिकली शांत समजूतदार मुलं ती होतील. तर भ्रामरी कसं करायचं आहे तो आपण पाहूयात. भ्रामरी प्राणायामात प्रथम स्थिर बसायचं आहे. सुखासनात, पद्मासनात, सिद्धासनात आपण बसू शकतो. यामध्ये दोन्ही हातांच्या बोटांनी प्रत्येक तुमच्या मुलांना शिकवाच. लहान मुलांना हे आलंच पाहिजे. हा भ्रामरी प्राणायाम त्यांच्यासाठी हा खूपच उपयुक्त प्राणायाम आहे. डोळे बंद केले या दोन बोटांनी
आणि दोन्ही अंगठ्यांनी कान बंद केले. खूप छान दीर्घ श्वास घ्यायचा. माझ्या बोटांची ठेवण जर पाहिली तर एक लक्षात येईल, आपण रिंग फिंगर आपण नाकपुड्यांवरती ठेवलेली आहे. आपण दीर्घ श्वास घेतल्यानंतर अर्धी नाकपुडी दाबायची आणि अर्धी नाकपुडी दाबल्यानंतर मकाराचा उच्चार करत असताना श्वास सोडायचा आहे. तर प्रथम पहिली पायरी म्हणजे दीर्घ श्वास घेऊयात, बंद करूयात अर्धी नाकपुडी, हलकासा दाबूया. असा भ्रामरी प्राणायाम आपण करायचा. श्रुती, आपण हा लहान मुलांसाठी पाहतोय भ्रामरी प्राणायाम. ह्याची जी योग्य टेक्निक आहे फिंगर्सची, खूपदा काय होतं की बोटं जी आहेत ती अनेक वेळेस राईट प्लेसवरती ठेवली जात नाही. बरोबर. दाब पण कानांवरती नीट असणे महत्त्वाचं हां, आहे. आणि जो उच्चार आहे तू मगाशी म्हणालीस मचा उच्चार, बरोबर. अधिक उ अधिक म, हो. तो मचा प्रोनाऊन्स नॉस्ट्रल्समधून व्हायला पाहिजे. हो. आणि त्याचं जे गुंजन आहे ते भोंग्यासारखं होतं हो. आणि त्यामुळेच मेंदूमध्ये व्हायब्रेशन्स तयार होतात. तो मचा साऊंड जो आहे ना तो कसा काय होतो, म्हणजे जो नाकपुड्यांवरती किती प्रेशर द्यायला लागतो? मला 2 मिनिटं द्या, मी 2 मिनिटात आपण भ्रामरी प्राणायामावरती छान अभ्यास करूया. भ्रामरी प्राणायाम हा लहान मुलांसाठी जेवढं मी सांगते तसंच तरुणींना, वृद्धांना खूप महत्त्वाचं आहे. कारण वृद्धांना ही स्मरणशक्ती चांगलं असणं महत्त्वाचे आहे. स्मरणशक्ती, त्यांची एकाग्रता, त्यांच्या हृदय सुदृढ असणं फार महत्त्वाचं आहे. कारण त्यांना हळूहळू मेंदूमध्ये रक्तस्राव चांगला न झाल्यामुळे कमी दिसायला लागतं, कमी ऐकायला येतं, आवाज स्पीच त्यांचा चांगला राहत नाही. म्हणून हे सर्वांनाच हा भ्रामरी प्राणायाम लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. या प्राणायामामध्ये सर्वात पहिले सुरुवात करायची आहे ती म्हणजे आपण कान बंद नीट केलेत की नाही हे तपासायचं. कान पूर्ण बंद जेव्हा असतील तेव्हा आपल्याला बाहेरचा कुठलाच आवाज यायला नाही पाहिजे. जेव्हा असं होईल तेव्हा मकाराचा उच्चार करत असताना जसं ब्लड सप्लाय होत असतो किंवा जे व्हायब्रेशन्स आपल्या मेंदूमध्ये आपल्याला जाणवतात ते आपल्याला अनुभवायला येतील. स्ट्रेस आज बऱ्याच जणांना आहे आणि त्यासाठी या प्राणायामापेक्षा मी उत्तम काही सांगू फर्स्ट शकत नाही. टेक्निक आपल्याला काय सांगता येईल? सगळ्यात अंगठ्याची टेक्निक पहिले आहे पहिला अंगठा, फर्स्ट अंगठे आणि ही 2 बोटं फर्स्ट. डोळ्यांवरती ही 2 बोटं ठेवायची आहेत. ओके. अतिरिक्त दाब अजिबात न देता हलकासा दाब द्यायचा आहे आणि कानांनी हातांनी पूर्ण कान बंद करायचे, अंगठ्यांचा वापर करून. ओके, अंगठ्यांनी कान पूर्ण बंद, पण अंगठ्यांच्या टिप्सचा वापर करायचा आहे. ओके. टिप्सच्या वापराने कान पूर्ण बंद करायचे ओके. आहेत आणि डोळे बंद केल्यानंतर बोटं पहिले नीट ठेवून द्यायची. डोळ्यांवर हलका दाब, डोळ्यांवरती हलका दाब, पण कानांवरती चांगलाच दाब द्यायला पाहिजे, बाहेरचा Pressure. आवाज ऐकू येऊ नये म्हणून. ओके. आणि कानाच्या आतमध्ये बोट पूर्ण न घालता कानाची वरची पाकळी आहे यामध्ये ते बोट पूर्ण त्याने बंद केलात कान तर ते बेटर पडणार आहे. ओके. त्यानंतर ही 2 बोटं आपण अशी ठेवली म्हणजे आपली स्मॉल फिंगर आणि रिंग फिंगर या तर्जनी, बोटं तर्जनीने आपल्याला अर्धीच नाकपुडी बंद करायची, राईट? प्रथम पहिली नाही, पहिली हां. अर्धी नाकपुडी आपण बंद नाही करायची. ओके. डोळे आणि कान बंद केल्यानंतर पहिले दीर्घ श्वास घ्यायचा. ओके. आणि प्रत्येक रिपिटेशनच्या वेळेस दीर्घ श्वास घेतलात की मग या बोटाचा वापर करून अर्धी नाकपुडी दाबायची. अर्धी नाकपुडी म्हणजे केवढं हलकासा प्रेशर द्यायचा आपल्याला, फक्त हलकासा प्रेशर. आणि तो का द्यायचा आहे? कारण आपण श्वास सोडताना आपल्याला आतून एक जोर लावावा लागला पाहिजे आणि तो जोर लावत असताना मकाराचा उच्चार, तो जोर प्लस मकाराचा उच्चार हा भोंग्यासारखा आवाज आपल्या पूर्ण स्कलमध्ये नाद निर्माण करतो, नाद निर्माण करणार. व्हेरी नाईस. आणि तो झाल्यामुळे मग ब्रेनमध्ये जे नर्वस सिस्टीमचा सगळ्यात मोठा पार्ट आहे, इलेक्ट्रिक पूर्ण गोष्टी आपल्या ब्रेनमध्ये व्हायब्रेशन्स, सगळे व्हायब्रेशन, शरीरातले सगळे सेन्सेशन, सगळ्या गोष्टी मेंदूतून कंट्रोल केलेल्या असतात. ओके. तर त्यामुळे मेंदूचं आरोग्य यामध्ये फार सुधारतं. यात फक्त कान बंद असणे, डोळे बंद असणे, श्वास दीर्घ घेऊन मकाराचा उच्चार हा खूप लांबपर्यंत करणे हे महत्त्वाचं आहे. फर्स्ट टेक अ डीप ब्रीथ आणि श्वास सोडताना मकाराचा उच्चारासकट ओंकारनाद, राईट.
आपल्याला लगेच शांत करणारा प्राणायाम आहे. लगेच शांत होतो आपण, सगळा स्ट्रेस सर्व गोष्टी निघून जातात. यात आपण 2 मिनटं कंटिन्युअसली, खरं सांगते, ट्रॅव्हलिंगचा स्ट्रेस असू देत किंवा कुठलेही जास्त अभ्यास मुलांचा झाला किंवा आपण कुठलेही स्ट्रेस, त्या स्ट्रेसचा परिणाम आपल्या डायजेशन किंवा ब्लड प्रेशरवर हा होतोच होतो. कारण स्ट्रेसर्स जे असतात, विचारांचा परिणाम हायपोथॅलॅमसवरती होतो. म्हणजे मेंदूचा हा एक भाग आहे हायपोथॅलॅमस, आणि तो पूर्ण आपल्या ॲड्रिनल ग्लँडशी कनेक्टेड असतो. ॲड्रिनल ग्लँड्स कुठे असतात? किडनीच्या बरोबर वरती, दोन्ही किडनीच्या वरती ॲड्रिनल ग्लँड्स हे आहेत. मग ॲड्रिनल ग्लँडचे आणखीन 2 भाग आहेत. एक आतला भाग म्हणजे त्याला ना ॲड्रिनल ग्लँडचा मेंदू मानला जातो, तो म्हणजे ॲड्रिनल मेड्युला, आणि बाहेरचा आहे ॲड्रिनल कॉर्टेक्स असं म्हणतात. आणि हे दोन्ही भागांचं कार्य वेगवेगळं आहे. ॲड्रिनल मेड्युला जो आहे त्याचं पूर्ण आपलं कनेक्शन आहे ते ब्लड प्रेशरशी आहे, ग्लुकोज लेवलशी आहे आणि डायजेशनशी आहे. आणि या तिन्ही गोष्टींवरती म्हणून लगेच परिणाम होतो. तर हे स्ट्रेस वगैरे या गोष्टींचा परिणाम आपल्या शरीरावरती होऊ नये यासाठी हा भ्रामरी प्राणायाम महत्त्वाचा आहे. स्ट्रेस येऊ नये यासाठी योग कराच, पण स्ट्रेसचा परिणाम आपल्या शरीरावर लगेच टाळायचा असेल तर आपल्याला भ्रामरी प्राणायाम रोज केला पाहिजे. इन्सोमिनियासाठी सुद्धा हा प्राणायाम इन्सोमिनियासाठी खूप बेटर आहे, कारण इन्सोमिनियाचा डायरेक्ट संबंध मेंदूतले विचार हे थांबत नाहीत, कंटिन्यू डोकेदुखी, सायनसचे त्रास, मायग्रेनचा त्रास, नर्वस सिस्टीम अख्खी कनेक्टेड आहे आपल्या शरीराशी. म्हणजे नर्वस सिस्टीमचं आरोग्य चांगलं राखणं हे भ्रामरीमधून सहज शक्य आहे. सहज 4-5 मिनिटाचं फक्त काम आहे. रोज 4-5 मिनिटं आपण भ्रामरी केलं की आपला मेंदू, नर्वस सिस्टीम, हृदयाचं कार्य हे चांगलं राहणार. गॅसेस कॉन्स्टिपेशन साठी एक प्रश्न होता, तर त्याच्यावरती काय? बरं, गॅसेससाठी मुळात सगळ्यात महत्त्वाचं आसन आपण बघूयात, पवनमुक्तासन. पवन म्हणजे शरीरातला वात शरीरातून निघून जाण्यासाठी हे आसन आहे. पवनमुक्तासनात सुद्धा आणखीन आपण ना, मी याच्यावरती जरा जास्त वेळ हे आसन करून पाहिलं, रिकामा पोटी करून पाहिलं, पाणी पिण्याचे काय परिणाम होतात हे मी करून पाहिलं, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करायला मला फार आवडेल. गॅसेस कॉन्स्टिपेशनसाठीच मी हे आसन फार महत्त्वाचं मला वाटलं त्यावेळेस, मी जेव्हा करून पाहिली ती आसनाने जास्त वेळ थांबवलं. तर पहिले पवनमुक्तासन कसं आहे ते पाहूया. बऱ्याच वेळेस काय होतं, ह्या आसनामध्ये ज्यांचं हेवी वजन आहे किंवा पोट जास्त आहे, तर त्यांनी कुठपर्यंत पाय वरती घ्यावेत? आता मी हे आसन ना खूप वर्षापासून करते, म्हणून मला एवढं सोपं जातं हे आसन करायला. पाय अगदी लवकर जवळ घेऊन असं मी खूप वेळ थांबू शकते, रिलॅक्सेशन मिळतं मला त्या आसनात. पण बिगिनर्स म्हणायचं म्हटलं तर जरा स्टिफनेस पाठीला असतोच, कमरेला वगैरे असतो, ते तर आहेच. पण जाड व्यक्ती असेल, पोट जास्त असेल, तर मला हे कळलं की हे आसन जाड व्यक्तींनी कसं केल्यानंतर पवनमुक्त म्हणजे शरीरातून वारा बाहेर जाण्यासाठी, गॅसेससाठी ते उपयुक्त ठरेल. पोट जास्त असेल तर खरंच मी आत्ता केलं ना तसं आसन उपयुक्त ठरणार नाही. हवा तो प्रेशर येणारच नाही इंटेस्टाईनवर, तर कसं मग उपयोग होणार त्याचा? म्हणून जर पोट जास्त असेल तर त्यांनी नीट लक्ष द्या, पवनमुक्तासन करायचं कसं. आणखीन एक मला सांगायचं ते म्हणजे जर यामध्ये कमरेचा त्रास असेल, मानेचा त्रास असेल, तर त्याच्यासाठी सुद्धा एक टेक्निक मी तुम्हाला सांगते. प्रथम आपण पाहूयात बिगिनर्सने हा आसन कसं शिकायचं, कसं करायचं, प्रॅक्टिस कशी असावी. या आसनात खरं तर मी सुद्धा जेव्हा प्रॅक्टिस करायचे तेव्हा मान वरती उचलून मान भरून यायची 1 मिनिटाच्या पुढे जर आपण होल्ड केलं तर. म्हणून यासाठी सुद्धा या आसनात 3-4 मिनिटं, 5-6 मिनिटं आपण सहज थांबू शकतो, अशी सुद्धा टेक्निक आपण बघूया. बिगिनर्सने शिकत असताना त्याच्यात मला महत्त्वाचं वाटतं ते म्हणजे इथून फ्लेक्झिबिलिटी असते. ही फ्लेक्झिबिलिटी आहे ना ती खरंच नसते. म्हणजे मी जर सर्वांना सांगितलं ना, इनर थायमधून मी जर सांगितलं की नाक दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये जाऊ दे, डोकं गुडघ्यांना लागू दे, तर ना बारीक व्यक्ती असेल, बारीक व्यक्ती तरी सुद्धा ती इथपर्यंत जाते. मग मला याचं कारण पूर्ण हेच कळलं की इथून चांगली फ्लेक्झिबिलिटी पाहिजे. त्यासाठी एक पायाचा सराव हा रोज करायचा, मान खाली ठेवून करायचं, म्हणजे जास्त वेळ थांबू शकू आपण. ओके. हे व्हायला पाहिजे. बिगिनर्सने कृपया हे लक्षात घ्या की बॅकमध्ये किंवा इनर थाईमध्ये जर फ्लेक्सिबिलिटी नसेल आणि स्टिफनेस असेल आणि आपल्याला हे आसन पाय जर वरती उचलता येत नसेल तर एक पायाची पहिला सराव करायचा आपल्याला. पायाचा सराव करायचा आणि फॉरवर्ड बेंडिंग ना सगळं
शरीरामधूनच हे आपण आसनं करतोय ना, मग सगळ्या गोष्टी एकमेकांशी कनेक्टेड आहेत. फॉरवर्ड बेंडिंग ही आपली याच्यात पण पवनमुक्तासन मध्ये पण वाढेल, ओके, पश्चिमोत्तानासनामध्ये मग पण सगळीच काही आसनं problem फॉरवर्ड आहे. बेंडिंगची आपल्याला जमायला उपयुक्त लागतात, ठरेल. राईट? म्हणजे या आसनांचा परिणाम आपल्या पवनमुक्तासनवरती होणारच. मग फॉरवर्ड बेंड हा करा, जानुशिरासन करा, त्याच्यामुळे चांगलं वाढू देत फ्लेक्झिबिलिटी कमरेची, पायाची. मग बिगिनर्सना हे सोपं जाईल. पायांनी पोटावरती दाब देणं. हा पवनमुक्तासनात का याच्यासाठी हे उपयुक्त ठरतं, कारण आपण पायांनी छान दाब देतो, म्हणजे हातांनी पायांना देतो, पायांनी पोटाला देतो, आणि मग ॲब्डॉमिनल मसल्सचा ताण आहे तो इंटेस्टाईन वरती जातो. आणि तो वा, इंटेस्टाईन बरोबर. वरती जेव्हा जातो तेव्हा शरीरातून वायू बाहेर जातो. मग हा आपल्याला इंटेस्टाईन पर्यंत पोहोचवायचा म्हणजे किती जवळ घ्यायला लागणार, त्यासाठी फ्लेक्झिबिलिटी पाहिजे. हे बिगिनर्स श्री सेवकराम गुरुजी म्हणतायत मला आपल्याला भेटण्याची इच्छा आहे. सेवकरामजी, श्रुतीजी नेहमीच लाईव्ह येत असतात आणि फुल टाईम पॅशनेट योगा ट्रेनर आहेत. संपूर्ण दिवस योगाचं कार्य करत असतात, विनामूल्य योग वर्ग घेत असतात. शाळांमधून लाखो विद्यार्थ्यांना त्यांचं ट्रेनिंग झालं आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ते सर्वांना भेट देतच असतात. तेव्हा नेहमी हे कार्यक्रम त्यांचे पाहत जा. आपण कंटिन्यू करूया. सर्वांचे खरंच खूप आभार. तुमची प्रेरणा, तुमचं मला जे मोटिवेशन आहे ते मला खूप उपयुक्त ठरतं, आणि म्हणून मी माझ्या गुरुने शिकवलेल्या सर्व गोष्टी आहेत ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवू शकते. पोहोचण्याची इच्छा माझ्या मनात निर्माण होते, फक्त तुमच्यामुळे मिळाली. आपण जो आता फॉरवर्ड बेंड जो बघितला होता, पवनमुक्तासन, तर पाठीवर झोपून केलेली फॉरवर्ड बेंड्स आणि बसून पश्चिमोत्तानासन किंवा असे केलेले फॉरवर्ड बेंड्स. बसून आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्याला अप्पर बॉडीतून खाली स्ट्रेंथ लावायची असते. हां. अप्पर बॉडीतून खाली स्ट्रेंथ लावणे हे त्यावेळेस आपलं स्टिफनेस असेल तर जमत नाही, आणि शरीर हलकं फुलकं झालेलं असेल सरावाने तर आरामात आपण खूप पूर्ण सोडून देऊ शकतो. अर्धा तास मी अशी थांबू शकते, हाफ आवर 1 आवर. तर हे वरून आपण फॉरवर्ड बेंडसाठी कुठल्या आसनामध्ये तू जास्त वेळ थांबलीस आतापर्यंत? मी असं स्पेसिफिकली नाही सांगू शकत, कारण शीर्षासन मला खूप वेळ करायला आवडतं. हलासनात मी प्रत्येक वेळेस मनाला येईल, मन वाटेल, शांतता मिळेल तेवढं थांबते. कधी 20 मिनटं, अर्धा तास, 1 तास. मी पद्मासनात तर जेवताना किंवा प्रवचन छान छान प्रबोधन ऐकत असताना, पुस्तक वाचताना 3-4 तास मी पद्मासनात थांबते. म्हणून मी जसं जेवढा वेळ बसले तेवढा वेळ मी आसनातच बसते. सुखासन, सिद्धासन, कधीही बसले फक्त जेवत असताना तरी पद्मासन असतंच. कधी फक्त नुसते एक्सरसाइजेसच्या अगोदर स्ट्रेचेस सुरू आहेत त्यावेळेस तर ह्या बेंडमध्येच मी असते. अच्छा. मग विचार करत असू दे, छान श्रोतू वर्ग, हे घेण्यासारखं आहे. म्हणजे आपण नॉर्मली जर बसलो असेल कुठल्याही पोस्चर्समध्ये तर आपण पद्मासन सहज घालू आता बघा, शकतो. जेवल्यानंतर हां. आपण जर पूर्ण कुटुंबासोबत छान गप्पा मारत असू, कुठला विषय रंगला असेल, बसायचं वज्रासनात. किती हो, सोपं. तेवढीच फ्लेक्झिबिलिटी पण वाढते आणि त्या आसनाच्या अंतिम स्थितीपर्यंत आपण साधी प्रॅक्टिसमध्ये सोपी जातो. सोपी गुडघे फक्त वाकवून असं बसल्यामुळे किती त्याचे फायदे जास्त होतात. पायांची सगळ्या त्रुटी, सगळे व्यंग निघून जातात. चालण्याची पद्धत सुधारल्यामुळे पाठ चांगली राहते आपली. ते खूप महत्त्वाचं आता आहे. त्रुटीविषयी तू बोलली ना, मला एक प्रश्न विचारायचा वाटतोय की अनेक वेळा काय होतं, एका पायात फ्लेक्झिबिलिटी असते आणि एका पायात फ्लेक्झिबिलिटी तेवढी नसते. म्हणजे एका पायाकडे आपण राईट साईडला जास्त पोचतो, लेफ्ट साईडला पोचत नाही, असं का होतं? हे प्रत्येकाचं आहे. ज्याच्या बाबतीत असं होतं त्याने खरंच असं हे करून घेऊ नये की ही साईड माझी वीक आहे. हे हां. खूप मला खूप योगसाधक मला म्हणतात, मॅडम मला या साईडला वागता येत नाही, ही साईड माझी वीक आहे. हे कुठे असतं काय? मी सुद्धा प्रॅक्टिसेस करताना उजव्या पायाने आधी खूप जास्त केलेल्या आहेत आणि नंतर मग डाव्या पायाचे जेव्हा मला महत्त्व कळलं, ही बाजू पण आपलीच आहे, आपणच त्याचा सराव जास्त वेळ करत नाही, मग डाव्या साईडने मी प्रॅक्टिसेस करायला सुरुवात केली. हे खूप सहज आहे. आणि हे कशामुळे माहिती आहे काय, आपण काम करायचं म्हटलं तर उजव्या हाताची सवय लागली आहे. जेवण उजव्या हाताने घेतो, लिहितो उजव्या हाताने. म्हणजे मी प्रत्येकाच्या पर्सनल बाबतीत सांगते, कोणी लेफ्टी असेल, कोणी राईट साईडने असेल, तर मग उजव्या हाताचं काम जास्त करत असल्यामुळे कुठलीही वस्तू वरून काढायची, उजवा हात आपण वरून घेणार. उजव्या हातामधून ही भरणी वगैरे काय काढायची असेल तर आपण काढणार. तर याचा रेस जेवढा जास्त होतो ना, ते त्याच्यावर डिपेंडेड आहे की फ्लेक्झिबिलिटी कशाची जास्त असणार, राईट शोल्डर और लेफ्ट शोल्डर. म्हणून मग कपोतासन, माझ्या बाबतीत मी सांगते, कपोतासनामध्ये मी हे पाहिलं की मी हा हात आरामात अशी वळवू शकत होते. पण जेव्हा उजव्या हाताने मी करायचा प्रयत्न केला, हे सगळं मी खूप वर्षांपूर्वीच सांगते, एकदम अगोदरचं, तर तेव्हा मला, आता मी सहज एवढं फिरवेन, पण तेव्हा मला इथून जातच नव्हतं. तेव्हा विचार केला की काय झालंय, असं का होतंय. तर तेव्हा लक्षात आलं की आपण फ्लेक्झिबिलिटी त्या अवयवांना किंवा जॉईंट्सना देत नसतो.
तर त्यासाठी आपण जी कुठली आसनं उजव्या बाजूने करतो तीच आसनं डाव्या बहुधा बाजूने कारण काय तेवढीच होतं करणं. पुस्तकामध्ये बघून वगैरे जे आपण पोश्चर पाहतो तर ती पोश्चर ते पाहून आपण ती आयडियल पोझिशन घ्यायला जातो पण हो. त्याच्या कॅपॅसिटीनुसार तो साधक करत असतो. आपण ना आपलं कम्फर्ट पाहतो. जर आपण उजव्या साईडला झुकणं कम्फर्टेबल समजतो तर ते समोरचं आसन आपण पाहिल्यानंतर उजव्या साईडलाच पहिले झुकू. तर ना ज्यांना अदर साईड इम्प्रूव्ह करायची असेल, ज्यांना म्हणजे सर्वांनीच ते केलं पाहिजे, लेफ्ट साईडला चांगलं असेल स्ट्रेचिंग, राईट साईडला नसेल तर मग राईटची प्रॅक्टिस करा. राईटची चांगली, लेफ्टची नसेल तर लेफ्टची प्रॅक्टिस करायलाच पाहिजे. आपलाच पाय आहे हा, आपण वापरलं पाहिजे, आपण पोचायचं बरं पायांपर्यंत. श्रुती, रीना पाटीवर विचारतायत, मॅडम मला वेट लॉस करायचं आहे, मला हेल्प करा. आपल्या ॲक्च्युली वेट लॉस हा विषय मला वाटतं मोठा सामाजिक मोठी समस्या आहे असं मला वाटतं. मला ॲक्च्युली खरंच जास्त वाईट वाटतं. वेट रिडक्शन ना झालं पाहिजे, कारण वेट जर गेन झालं तर मग त्याचा परिणाम आणि आपल्या अनेक blood आजार pressure वरती. त्यातूनच त्यातूनच सगळे आजार निर्माण होतात. मुळात- पोटातूनच सगळे आजार निर्माण होतात. राईट. मुळात वेट कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी एक्सरसाइज करावी लागते आणि एक्सरसाइज केली तर कुठले आजारच होत नाहीत. ही सगळ्यात स्टार्टिंग आहे. एक्सरसाइज रेग्युलर आपण करायला पाहिजे. मग एक्सरसाइजेसमध्ये सगळ्यात उत्कृष्ट प्रकार कुठले करायला पाहिजे ते आपण पाहूयात, की जे सोपे जातील वेट रिड्यूस करण्यासाठी. तर एकदम योगासनं सोपी कुठली आहेत ती बघूया. साधी योगासन आहे, त्यामध्ये जास्त वेळ आपण थांबायचं आहे. हे आहे कोणासन. या कोणासनात साईडला जेवढे ही जास्त सगळी stretching साधी आसनं जरी असली तरी मला असं वाटतं की श्रुती मनोनिग्रह फार महत्वाचा आहे. हे अगदी बरोबर आणि आहे. मनोनिग्रहावर टिकून राहणे म्हणजे एकदा आपण संकल्प करतो परत तिसऱ्या दिवशी मी आता नवीन वर्षाला संकल्प केला 1 तारखेला की 31 तारखेला की उद्यापासून मी असं करेन पण 3 तारखेला परत काय ये रे माझ्या मागल्या तसं होतं. अगदी बरोबर. तसं होऊ द्यायचं. हे सगळ्यांना मनोनिग्रहावर टिकून राहायला पाहिजे मनुष्य. मनोनिग्रहावर टिकून राहायला पाहिजे. कुठल्याही बाबतीत आपण अभ्यासाचं ठरवतो, आसनं, योगासनं, एक्सरसाइज रेग्युलर करूयात या वर्षापासून असं ठरवतो, यावरती टिकून राहायला पाहिजे खरंच. आणि त्यासाठी मी सांगते, मनोनिग्रहापेक्षा जास्त आहे ना सराव पाहिजे. मनोनिग्रह टिकवून ठेवण्यासाठीचा सराव पाहिजे. मनाचा सराव, मनाचा मनाचा सराव पाहिजे. हम्म. व्हेरी गुड. आपल्याला मन कितीही सांगेल आता की नको आज एक्सरसाइज, आज जरा मूड नाहीये, शरीर जास्त जड वाटतंय, आज नको हे करायला, आपण डायरेक्ट नाश्ता करूयात, कामाला जाऊयात. सुनंदा सूर्यवंशी आय लव्ह यू बेटा म्हणतायत. मी तुला भेटणार तेव्हा तुला घट्ट मिठी मारणार आहे. धन्यवाद. बरं, अनिल सैन विचारतायत, तेच विचारत, पोट आणि पोटाचा घेर कसा कमी करता येऊ शकतो, म्हणजे वेट लॉससाठीचा आणि पोटाचा घेरसाठी एक कॉम्बिनेशनमध्ये 2-3 प्रकार दाखव की त्या 2-3 प्रकारामध्ये लोकांचे वेट्स पण कमी होतील आणि पोट पण कमी होऊन जाईल. हो ना, जास्त नकोच एक्सरसाइजेस मध्ये आपण हे करायला, कारण आपल्याला वेळही कमी असतो आजकाल. मग आपल्याला कमी वेळात सगळ्यात उत्कृष्ट कुठले प्रकार असतील ना ते बघूया. कोणासन मी एक सांगितलं, तुम्ही फक्त आता 1-2 सेकंदांसाठी दाखवते, 2-3 मिनिटं थांबायचे आपल्याला असं. हा, आणि हे वक्रासन. वक्रासनात पोटाला पूर्ण पीळ द्यायचा. व्हेरी नाईस. जरा प्रॅक्टिकल मध्ये आपण जाऊयात. पोट जास्त असेल तर ऑफकोर्स आपल्याला हात पुढून घेता येणारच नाहीये. हाताने पायाला पकडायचं. पोट जास्त असेल तर त्या बाबतीत मी सांगते, पायाला पकडून पूर्ण वळायचं. मी एक पाहिलेलं, तू क्लासेस घेताना काही जण जमत नव्हतं हे आसन करताना, ते खाली मॅट घेऊन करत होते, त्याचा फायदा होतो? हो, त्याचा फायदा होतो. याचं कारण असं आहे की आपण मग हातावरती पूर्ण वजन टाकतो, हे असं हां, याप्रमाणे. तर हे होऊ नये ना, खाली मॅटचा हे किंवा ठेवला ते असं पाहिजे. असतं, मी सर्वांना सांगते ना, पाठ ताट ठेवा, खांदा खाली ठेवा, लगेच तेवढं करणार, पण ना कॉन्शियसनेस असणं महत्वाचं आहे. लक्ष विचलित झालं, हे झालं की थोड्या वेळाने पोश्चर होतं. बदलतं. हो. हे 1 मिनिटाचा पण फरक नाही लागत याला लक्ष विचलित व्हायला. म्हणून लक्ष आपल्या आसनांमध्ये असलं पाहिजे. कुठलेही म्युझिक लावून, कुठे कुणाशी बोलत असताना हे नकोच. म्हणून हे प्रकार योगासनं पहाटे करणं उचित आहे. असं का? कारण सकाळचं वातावरण खूप शांत असतं, बाहेर कसले आवाज नाही. वातावरणावरून मला लक्षात आलं की ह्या योगासनांचा आणि स्पिरिच्युअलिटीचा किती संबंध आहे. कारण जनरली काय होतं, जिममध्ये योगासनं करतात, विविध प्रकारची गाणी लावलेली असतात, पण एक वातावरण निर्मिती हवी का यासाठी? हवीच. फील, भावविश्व. वातावरणाचं कसं आहे, आपल्या बाबतीत जास्त करून वातावरणात आपण कुठल्या वातावरणात मॅच होतो यावर डिपेंडेड आहे सगळं. वातावरण कसंही असू देत, आपण आपल्या ठिकाणी स्थिर असणं फार महत्त्वाचं आहे. कारण आता आपण बघितलं ना तर बाहेर गेलो की हॉर्नचे आवाज, सगळं पोल्युशन, सगळ्यांचे चेहरे मी रस्त्याने चालताना ऑब्झर्व केले ना, असे किती विचार असतात हे त्यांच्या माथ्याकडे बघून कळतं. चालतोय कुठे, लक्ष कुठे.
तर आपण वातावरणाशी आपल्या निसर्गाशी कनेक्ट होण्यासाठी ही सगळी आसनं आहेत ना ती आपल्या प्रत्येक जगातल्या जीवाशी ना संवाद घडवून देतात. कूर्मासनात आपण जर ना लक्ष चांगलं स्थिर असेल आपलं तर आपल्याला तो कूर्माविषयीही त्या जीवाविषयीही आपण कनेक्ट होऊन जाऊ त्यांच्याशी अगदी. तर सगळी आसनं आहेत. अनंत आसन खूप सुंदर सुंदर सगळी आसनं खूप छान आहेत. वेट रिडक्शनसाठी आपण बघत होतो. हो. हे वातावरणाशी आपल्याला कनेक्ट करण्यासाठी ना सगळी योगासन आपल्याला कनेक्ट करतात. म्हणजे मला असं वाटतं सर्व स्पोर्ट्सच चांगले आहेत. म्हणजे रनिंग करा सगळ्यामध्ये आपल्याला हृदय रनिंग करताना आपल्याला लगेच सूचना देत असतो की हेच हृदय प्रत्येकामध्ये आत्ता ठोके त्याची प्रत्येकाची हृदयाची ठोके सुरू आहेत. कोणीच आपल्यापासून वेगळं नाही. सगळे आपण शरीराला दमछाक पाहिजे, फ्लेक्सिबिलिटी पाहिजे, कणखरपणा पाहिजे, चिवटपणा पाहिजे. व्हेरी नाईस. हा हे पोटाचा घेर कमी करण्यासाठी हे आसन खूप चांगलं आहे. सोपं हे आसन प्रियांका कालोदे विचारतायत दोन्ही गुडघ्यांचं दुखणं सुरू झालं आहे आणि वजन त्यांचं जास्त आहे तर त्यांना पण याच्यामध्ये हे कॉम्बिनेशन जानू शिरासन मला वाटतं पश्चिमेतन हे कसं आहे ना गुडघ्यांचा जर त्रास आहे तर प्लीज पद्मासन नाही. गुडघ्याचा त्रास असेल तर पद्मासन थांबवायचं, साधी मांडी घालायची. मुळात कुठलाही बेनिफिट आपल्याला आसनामधला हेतू आपला काय असेल ना तर त्यासाठी दुसऱ्या कुठल्याच अवयवाला त्याचा एक्स्ट्रा प्रेशर यायला नको. तर त्यावेळेस तुम्ही हे करू शकता आसन, त्याचा काही इश्यू नाहीये. पण त्यासोबत गुडघ्यांना स्ट्रेचेस देणं पण महत्वाचं आहे. मग हा स्ट्रेच देऊन जानू शिरासन करा. संजय वालपेकर व्हेरिकोज वेन्ससाठी तुम्ही प्रश्न विचारताय. हे जे दाखवतायत मॅडम जानू शिरासन हे व्हेरिकोज वेन्ससाठी फायदेशीर आसन आहे. लक्ष द्या तुम्ही या आसनावर. हो या आसन हे आसन का व्हेरिकोज वेन्ससाठी चांगलं आहे कारण आसनं या ऍक्च्युली व्हेरिकोज वेन्समध्ये नीड काय असते आपल्या वेन्सची ती म्हणजे खाली रक्त जे साखळलंय त्याला परत पूर्ववत करणं ही नीड आहे शरीराची व्हेरिकोज वेन्समध्ये. मग त्यावेळेस ना मगाशी आपण जे विलोमासन पाहिलेलं ना ते त्यावेळेस खूप उपयुक्त ठरतं. पण जे आता वेन्स जखडलेले आहेत त्यांना स्ट्रेच देणं हे या आसनामधून आपल्याला पॉसिबल आहे. त्यांना जर स्ट्रेच दिला तरच रक्त अजून चांगलं खाली येईल. म्हणजे जो त्यावेळेसचे म्हणजे आता मसल्स जे पूर्ण कॉन्ट्रॅक्ट झालेले असतील त्यांना रिलॅक्सेशन मिळेल आणि ब्लड सप्लाय सुधारेल विलोमासनामुळे. मग विलोमासन जानुशिरासन याचं कॉम्बिनेशन छान करा. हे आहे जानुशिरासन. जानुशिरासनाची पण एक मला थोडंसं सांगायचं या बाबतीत. सहज काय होतं सहजपणे आपण जेव्हा या आसनाचा सराव करतो तेव्हा तो पाय एकतर या बाजूला जातो असा जातो किंवा पुढे वाकायचंय पुस्तकात पाहिलंय व्हिडिओ पाहिलाय त्याच्यामध्ये डोकं लावलंय त्यासाठी आपण मग फोल्ड ठेवतो पाय. तर तसं अजिबात न करता आदर्श स्थिती घेण्या अगोदर याच्या ज्या परफेक्ट प्रॅक्टिसेस आहेत त्या आपल्याकडून झाल्या पाहिजेत. त्यासाठी आपण पहिले तर दोन्ही हाताने पकडायचं. अशी स्थिती असते की ज्यामध्ये पोट जास्त आहे आणि हा हात पोचत नाही काही हरकत नाही. इथे पकडायचं मग हळूहळू हात पोचला नाही तर बाजूच्या हातावरती ठेवायचा. बरोबर आहे. पण यामध्ये ना एक इंचाचा फरक आहे ना तो पण आपल्याला फायदेशीर ठरतो. असे जा हळूहळू खाली जा. प्रियांका काळोदे वजन कमी असलं तरी चालू शकेल हे आसन जानुशिरासन आपण करायचं आहे कारण गुडघ्यांसाठी उत्तम आसन आहे. एकदा दोन्ही हातांनी पायानं पकडला तर ते पण कुठे पकडायचे ते बघा. या पूर्ण बोटांमधली ही जी मधली दोन बोटं आहेत ना ही पूर्ण अशी मसल हा पूर्ण कनेक्टेड आहे. म्हणजे या बोटाला पकडलं तर हा असा होईल या बोटाला पकडलं तर हा असा होईल. पण या बोटाला पकडला ना तर हा मध्ये बरोबर राहणार. मध्ये ठेवायचं असेल आपल्याला तर या दोन बोटांवरती चांगला जोर द्या. म्हणजे पकडा जवळ खेचा. पायानं जेवढं जवळ खेचणार तेवढा इथून हा मसल आहे तो आपण स्ट्रेच करतो. ओके. हा तर पायानं असं खेचल्यानंतर हे पाहिजे की आपलं स्टर्नम बोन म्हणजे काय तर दोन्ही कॉलर बोन्स पासून हा जो सरळ रिपकेजचा मधला भाग आहे मधला भाग जिथून लंग्स डिवाइड होतात बाजूबाजूला सगळ्यात मिडल भाग आहे स्टर्नम बोन ज्याचा मिडल नोज आहे नाकपुडी आहे स्टर्नम बोन नेवल सगळं एका रेषेत आहे. तीच रेष आपल्याला इथे पाहिजे. त्यासाठी टर्निंग हा महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये स्टर्नम बोन नी नोज इथपासून सरळ लक्ष पाहिजे. ही स्थिती सगळ्यात महत्त्वाची. म्हणजे जर आपण पूर्ण वाकतोय पाठीला पोक आहे गुडघा वाकवलेला आहे त्याच्यात पण जेवढा फायदा नाही होणार ना तेवढा सरळ स्थितीमध्ये फायदा आहे. या स्थितीमध्ये पण फायदा आहे. यामध्ये पण हळूहळू जशी प्रगती होईल आपल्याला शरीर साथ देत जाईल ना तसं आपण कोपरे वाकवत दोन्ही हात कोपरे असे खाली न्यायचे लावायचे मग डोकं लावायचं.
हे एवढं सुंदर आसन आहे, एवढं सुंदर आहे. कमरेचं आरोग्य, गुडघ्यांचं आरोग्य, आणि गुडघ्यांचं म्हणजे काय, ते पायाचं एकत्रितच आलं. सायटिका, व्हेरिकोज वेन्स किंवा डायबिटीजची हायर लेवल जेव्हा जाते तेव्हा वेन्स वीक होतात आणि रक्तस्राव आपल्या गुडघ्यांपर्यंत, पायापर्यंत चांगला होत नाही. चालताना मग त्याचा त्रास होतो. हे वाढत जातं. डायबिटीज पेशंटसाठी हे खूप उपयुक्त आसन आहे. पायामध्ये तर डायबिटीजचा काही परिणाम होऊ नये यासाठी हे आसन करायला पाहिजे. वीक होतात ना त्यामध्ये आर्टरीज, मग ते वीक व्हायला नाही पाहिजे, यासाठी स्ट्रेचेस द्या. सारिका साळेकर विचार साईड फॅट आणि थाय लॉस करण्यासाठी आसन सांगू शकतात. रनिंग बेस्ट राहील का विचार. कुठला म्हटलं. साईड फॅट आणि थाय लॉससाठी हाय लॉससाठी रनिंग बेस्ट आहे का विचारतात. रनिंग, हां, हो रनिंग बेस्टच आहे. रनिंग ओव्हरऑल पूर्ण बॉडीचं वेट रिडक्शन करण्यासाठी बेस्ट आहे. यामध्ये रनिंग्स तर करा, स्पॉट जम्प्स करा, पण त्यासोबत काही स्ट्रेचेस आहेत ज्यामुळे ते उपयोगी ठरेल. यामुळे पूर्ण साईड फॅट्स, स्टमक रिडक्शन, थाईज रिडक्शन तर होईलच, पण हा एक स्ट्रेच आहे. पाय एका मागोमाग एक ठेवून, गुडघे सरळ ठेवून. सारिका साळेकर कृपया लक्ष द्यावे. हा स्ट्रेच खूप छान आहे. मॅडम दाखवत आहेत. यामध्ये पाठीला पोकण थाय लॉस करिता बघू शकता. बॅक पूर्ण स्ट्रेट आहे. यामध्ये हा स्ट्रेच चांगला मिळू देत. इथे जर स्ट्रेच आला तर या आसनातली हे पोझिशन आपण दोन्ही गुडघे एकदम कडक पाहिजेत, स्ट्रेट पाहिजेत, एकदम कडक पाहिजेत. सरळ असणे आणि ताट असणे यात आणखीन फरक या. ताट मध्ये असा स्ट्रेच जाणवतो, आता पूर्ण वाकले नाही तरी पण तो स्ट्रेच जाणवतो. मग जर फुल बेंड असा केला तर जो स्ट्रेच येणार ना तो उपयुक्त आहे आपल्याला. यात जास्त वेळ स्थिर राहायचंय. पण पुढे इतकं पुढे जाऊ शकले नसते तर हाफ वे करू शकतो. सेम फायदा होतो यामध्ये सुद्धा. आता हाफ वे म्हणजे काय, ज्यांचं ऑलरेडी फ्लेक्झिबिलिटी कमी असेल आणि जर हाफ बेंड आपण करतोय, बिगिनर्स असतील, तर त्यांना तोच फायदा होणार जो मला पूर्ण जाऊन होतोय. कारण मला त्या शरीराला त्या स्थितीची सवय लागलेली असते ना. फ्लेक्झिबिलिटी म्हणजे काय तर रोजचा सराव, त्यामुळे लागलेली सवय. मला बेनिफिट होताना मी पूर्ण आसनात गेले की मग तो स्ट्रेच येणार. स्ट्रेच आला नाही तर मग बेनिफिट. अर्ध अधिक जाताना एकदा दाखव कुठपर्यंत आपण जाऊ शकतो. आपण खरं तर समोर ना टेबल किंवा खुर्चीचा आधार घेऊन बॅक स्ट्रेट ठेवण्यासाठी सुद्धा असे ओके. हात ठेवून थांबू शकतो. आणि मग हात खाली ठेवून पहिले तर पाठ ताट ठेवायची आणि मग बेंड करायचं. आणि आणखीन एक थाई रिडक्शनसाठी महत्त्वाचं मृदुंग आसन आहे. हे सर्वांनीच करावं. पायांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून हे आसन तर मी रोज करतेच. एवढं म्हणजे गुडघे ज्या लेवलला आहेत त्या लेवलला कंबर आली पाहिजे. आपण मृदुंगासन पाहतोय. मृदुंगासन यामध्ये मी आसनातच थांबून तुम्हाला सांगते. आत्ता केलं आणि 5 सेकंदानंतर याच्यावर स्ट्रेचेस यायला, प्रेशर्स यायला सुरुवात झाली. इनर थाईज रिडक्शन होणार यामध्ये. पेल्विक बोनचं आरोग्य चांगलं राहणार. गुडघे एवढे छान राहतील की आपल्याला वृद्धापकाळात जिने चढताना त्रास होणे, गुडघेदुखी होणे, या सगळ्या काहीच गोष्टी होणार नाही. तर चला, खूप छान वाटलं सकाळ सकाळ तुमच्याशी संवाद साधून. तुम्ही यावर्षी जो संकल्प धरलेला आहे तो म्हणजे आपल्या कुटुंबाचं आरोग्य, तुमचं आरोग्य सुदृढ ठेवायचं आहे. आणि यासाठी ही योगासनं आज आपण पाहिलीच. ही योगासनं आपण जनरली रोज करत असतो. ही खूप कॉमन योगासनं आहेत, महत्त्वाची योगासनं आहेत. म्हणून या योगासनात टायमिंग, ड्युरेशन वाढवा, परफेक्शनमध्ये जा. आज आपण सोप्या स्टेप्स पाहिल्या. तर तुम्हाला सर्वांना तुमचं आरोग्य खूप छान असावं याकरिता मी शुभेच्छा देते. धन्यवाद. खूप खूप आभार.